सर, उद्या ऑल इंडिया स्तरावर तुमचे संप पुकारलेले केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन, काय मागणी आहे तुमच्या? नमस्कार, मी नितीन देशमुख, औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन प्रेसिडेंट. आमच्या ऑल इंडिया ड्रग्स अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या अध्यक्ष माननीय जगन्नाथप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंद आम्ही 20 मे रोजीचा बंद पुकारलेला आहे. यांच्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत, ऑनलाईनमध्ये जो मेडिसिनचा सेल होतो, ज्याला की माननीय हायकोर्टाने स्थगिती स्टे दिलेला असूनसुद्धा वारंवार आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून सरकारकडे याच्यासाठी मागणी करतो आहे, पाठपुरावा करतो आहे, पण सरकारकडनं कुठेही दाद न मिळाल्यामुळे आम्ही हा बंदचा पावित्र्य ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनने घेतलेला आहे. हा भारतभर बंद असणार आहे. त्याच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून चुकीचे ज्या गोष्टी दिल्या जातात, की ड्रग ॲडिक्ट होणारे जे ड्रग आहेत, जसं की काही बटन टॅबलेट म्हणून जी प्रचलित झालेली आहे नायट्रोझिपम, आणि काही कफ सिरप असतील, महत्त्वाच्या MTP किट सर्रासपणे ऑनलाईनमध्ये विकल्या जातात आणि शासनाकडून त्याच्यावर कुठेही कारवाई होत नाही किंवा ते ब्लॅक ॲड्रेसमुळे असल्यामुळे सापडत नाही. त्यासाठी हा बंद आम्ही पुकारलेला आहे. जनतेच्या सामाजिकदृष्ट्या रुग्णांच्या किंवा जनतेच्यासुद्धा हानी करणाऱ्या गोष्टी या माध्यमातून विकल्या जातात. त्याच्यामुळे जनतेचाही आम्हाला खूप मोठा याच्यात सपोर्ट मिळतो. बंद कधीपासून होणार आहे चालू? आज रात्री 12 वाजेपासून तर उद्या रात्री 12 वाजेपर्यंत. सर, याच्यावर आता तुमच्या मागणी संदर्भात तुम्ही शासन स्तरावर काय प्रयत्न केले का? हो, मी तुम्हाला बोललो ना की गेल्या 3-4 वर्षापासून या प्रमुख 2-3 मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. कारण आम्ही सेवाभावी व्यवसायात आहोत. आम्ही लगेच हा बंद पुकारलेला नाही आहे, जेणेकरून रुग्णाची कुठेही अडचण होईल. कारण कुठेच दाद न मिळाल्यामुळे, रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे हा बंद पुकारलेला आहे. उद्या काही निवेदन देणार आहे का तुम्ही? हो, कसं असणार आहे? सगळ्या खासदारांना, माननीय पंतप्रधान साहेबांना आणि संबंधित खात्यांचे पियुष गोयल असतील, JP नड्डाजी साहेब असतील, यांना आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन दिलेलं आहे. ऑनलाईन विक्रीमुळं तुम्हाला कसा फटका बसतो आणि तरुण पिढी याच्यामध्ये कशी बरबाद होते? हां, फटका बसण्यापेक्षा महत्त्वाचा विषय असा आहे की 13 लाख केमिस्ट आपल्या देशामध्ये गेल्या 50 वर्षापासून सर्व्हिस देत आहे. जिथे माझं 500 किंवा 1000 लोकसंख्या असेल, तिथे आमचा केमिस्ट सेवा देतो. तिथं ही लोक सेवा देऊ शकत नाही. हा फक्त जिथे बिझनेस मिळेल, आणि ही लोक आम्ही सेवेच्या उद्देशातून बसलो आहे. ही लोक फक्त व्यवसाय पैसा कमवण्यासाठी इकडं आलेली आहेत. त्याच्यामुळे हा फार मोठा फरक आहे. आम्ही रात्री बेरात्री कधीही सर्व्हिस देतो. कोरोनासारख्या कठीण काळामध्ये केमिस्ट हा सेवेमध्ये 24 तास उपलब्ध होता. तिथं ऑनलाईनवाले गायब झालेले होते, तिथं कुठेही त्यांनी सर्व्हिस दिलेली नाही. उद्याच्या संपामुळं काही फटका बसणार आहे का रुग्णांना? त्याची पर्यायी व्यवस्था केली आहे का? आम्ही रुग्णांची हेळसांड होईल असं कुठलंही काम आमच्याकडनं होणार नाही. आम्ही जरी व्यावसायिक असलो तर सेवाभावी व्यावसायिक आहोत, त्याची आम्हाला जाणीव आहे. आणि इथे एक टास्क फोर्स आमचा औषधी म्हणला बसलेला असेल, कोणी फोन केला तर त्याला तिथं औषधी देण्यात येईल. उद्या किती औषधी विक्रेते या संपामध्ये बंदमध्ये सहभागी होणार? जी काय 4000 लोक आहेत ती पूर्णपणे याचं सर, काय आव्हान करणार तुम्ही? मी आपल्या माध्यमातून जनतेला एकच आवाहन करतो की उद्या पूर्णपणे बंद आहे. जे काही तुमचे रोजचे लागणारी औषधी आहेत ती आजच तुम्ही घ्यावी, किंवा आपल्याला फारच अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधावा. आपलं नाव सर? नितीन देशमुख.